शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहेत. भाऊ, काय सांगाल, नवीन वर्षाची काय संकल्पना आहे? मागच्या सगळ्या योजना पूर्णत्वास नेण्याचं जबाबदारी आमच्यावर त्या ठिकाणची आहे. मागच्या सरकारने जेवढ्या घोषणा केल्या त्या देखील पूर्णत्वास गेल्या पाहिजे. सिंचनाचे प्रकल्प, उद्योगाचे प्रकल्प, MIDC डेव्हलप, टेक्सटाईल पार्क, या सगळ्या गोष्टी CBSE पॅटर्न आहेत. या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर त्या ठिकाणी पुन्हा आलेली आहे आणि ते करण्याची आम्ही अगदी त्याला टोकाचे प्रयत्न करणार आहोत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक घोषणा केल्या होत्या, महिलांसाठी असेल किंवा शेतकऱ्यांसाठी असेल, त्या पूर्ण होतील असं वाटतं तुम्हाला? जसं की आता 2100 रुपये जाहीर केले होते महिलांना, आता ते 1500 मिळत आहेत. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन उन्हाळ्यामध्ये मार्चमध्ये त्या ठिकाणी होईल आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे. 1500चा पगार शेतकऱ्यांचा जो 1200वरून 1500वर जाणार आहे आणि 1500 रुपयावरून 2100 रुपयावर लाडक्या बहिणीचा जाणार आहे. तर याला सगळ्या गोष्टीची तरतूद करण्याकरता अर्थसंकल्पीय अधिवेशनाची गरज पडणार आहे आणि म्हणून त्या अधिवेशनामध्ये हे सगळे निर्णय होतील. आणि मागचं सरकार जे होतं महायुतीचं, तेच सरकार आता आहे. ज्या महायुतीच्या सरकारने मागच्या घोषणा केल्या ती एकही योजना बंद पडणार नाही. त्या योजनाचा लाभ प्रत्येकाला मिळेल आणि म्हणून कोणालाही याच्यामध्ये शंका घेण्याचं काही कारण नाही. सगळ्या योजना पूर्णत्वास जातील. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचं ज्या लोकांनी काम केलं नाही, जसं की केंद्रीय मंत्री प्रताप जाधव असतील किंवा संजय कुटे असतील, माजी आमदार विजय शिंदे असतील, यांची तक्रार केली होती तुम्ही, काय कारवाई झाली? तक्रार केली आहे, पक्षाने नोंद घेतलेली आहे, दखल घेतलेली आहे. समोरासमोर बोलून त्यांना समज ताकीद देखील देण्यात आली आहे आणि योग्य वेळी योग्य ती कारवाई त्यांच्यावर केल्याचे संकेत मला पक्षाने कळवले आहेत. उशीर का होतो यार? नाही, तर पक्ष आहे, माझा आरोप खरा आहे खोटा आहे हे तपासतील, शहानिशा करतील. असंच एकदम कोणावर आरोप केला म्हणजे एकतर्फी कारवाई अशी होत नसते. त्यांना पण शहानिशा केली पाहिजे. शहानिशा केल्यानंतर ज्यावेळेला सत्य समोर येईल त्यावेळेला ॲक्शन होईल असं वाटते. बीडचं जे प्रकरण आहे, स्वर्गवासी संतोष देशमुख यांचं प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजते सध्या. कुठेतरी आरोपींना पकडण्यासाठी या ठिकाणी वेळ लागतोय. धनंजय मुंडे यांचा सुद्धा या ठिकाणी राजीनामा मागतायत विरोधक, काय सांगा? आणि गुन्हेगाराची जात धर्म नसते आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहात सांगितलं की कोण्याही पक्षासोबतच्या नेत्यासोबत आरोपीचा फोटो असू दे, त्याची लागेबाधी असू दे, संबंध असू दे, त्याला सरकार सोडणार नाही म्हणजे सोडणार नाही. आणि आपण पाहतोय की अनेक CIDच्या टीम त्याच्या शोधाकरता गेल्यात, पण माझ्या इन्फॉर्मेशनप्रमाणे आज तो सिलेंडर झालेला आहे आणि सिलेंडर झाल्यामुळे असं म्हणता येणार नाही की आरोपीचा शोध लागत नाही त्याच्यामध्ये. आणि खास करून आता मीडिया इतका जागरूक झालेला आहे, जनता एवढी जागरूक झालेली आहे, सोशल मीडिया इतका जागरूक आहे, कुठलीही घटना झाली तर ती ताबडतोब जनतेमध्ये इतक्या ताकदीनं पोचते आणि त्याचे पडसाद उमटायला लागतात. आता संतोष देशमुखांचा पण लोकांचा रोष योग्यच होता. जर ह्यापूर्वीच वाल्मिकी सिलेंडर झाला असता किंवा त्याला पकडायला गेलं असतं तर एवढे मोर्चे वगैरे किंवा एवढा आक्रोश हा झाला नसता. कुठेतरी गृह खातं कमी पडतंय असं वाटतं. आता काय गृहमंत्री काय पहारा देणार आहे का गावागावात जाऊन, की त्यांना काही अंतर्यामी आहेत का गृहमंत्री, की त्यांना कळणार आहे की या ठिकाणी हा क्राईम होणार आहे, इकडे हा बलात्कार होणार आहे, इकडे या असं होणार आहे? अरे घटना घडत असते आणि घटल्यानंतर शेवटी काय पोलीस पण देऊन असतं आणि मंत्री पण देऊन असतो. शोधतात शेवटी आरोपीला वेळ लागतो. शेवटी जो गुन्हेगार असतो हा पण माणूसच आहे आणि तो यंत्रणेपेक्षा 4 पट पुढचा विचार करून गुन्हा करत असतो. मग अशा वेळेला गुन्हेगाराला पकडायला वेळ लागतो, पण एकदा पकडला की त्याला मात्र त्याची जी काही त्याच्यावर ॲक्शन घ्यायची ती कडक ॲक्शन होतेच. आपण केव्हा सरकारला म्हणू शकतो आरोपी पकडला, मग त्याच्यामध्ये त्यांनी चार्जशीट बरोबर बनवलं नाही, साक्ष पुरावे बरोबर घेतले नाही आणि मग याला कोर्टामधून सुटायला मदत इनडायरेक्ट झाली, अशा वेळेला आपण यंत्रणेला दोषी देऊ शकतो. पण ज्यावेळेला ताकदीने सगळं हे चालू आहे, त्याची काही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि त्याला चार्जशीट जबरदस्त त्याच्यात जात आहे आणि ज्यावेळेला अंडर ट्रायल चालेल किंवा सेशन त्याचं चालेल तेव्हा अशा गुन्हेगारांना ज्यावेळेला शिक्षा होते तेव्हा कळतं की प्रशासनाने योग्य काम केलंय म्हणून. धनंजय मुंडेंना राजीनामा दिला पाहिजे असं वाटतं. मला नाही वाटत की त्यांनी राजीनामा देण्याची काही आवश्यकता आहे म्हणून. नक्कीच. तर हे होते शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.